गंडूश म्हणजे नक्की काय? तुम्ही कधी विचार केला आहे का की एक साधी पण प्रभावी आयुर्वेदिक पद्धत तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते, विशेषतः तोंडाच्या स्वच्छतेसाठी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी. आणि हे आहे का याबद्दल महत्त्वाचे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे, ती म्हणजे गंडूश म्हणजे काय आणि तेल कुळणे कसे करावे. तर चला पुढे या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही एका गोष्टीला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तर मग चला आता या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. गंडूश म्हणजे काय? गंडूश ही एक प्राचीन आयुर्वेदिक पद्धत आहे ज्यामध्ये तोंडात तेल घेऊन काही वेळ ठेवले जाते आणि नंतर थुंकले जाते. याला तेल कुळणे असेही म्हणतात. ही प्रक्रिया शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. गंडूश कसे करावे? सकाळी उठल्यानंतर आणि काहीही खाण्यापूर्वी 1 चमचा तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल तोंडात घ्या. हे तेल तोंडात 10 ते 15 मिनिटे फिरवत राहा आणि नंतर थुंका. नंतर कोमट पाण्याने तोंड स्वच्छ करा आणि दात घासा. गंडूश करण्याचे फायदे: तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दुर्गंधी दूर होते. हिरड्यांचे आरोग्य सुधारते आणि दात मजबूत होतात. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्वचेसाठीही फायदेशीर, चेहरा तेजस्वी होतो. गंडूश किती वेळा करायला पाहिजे? जर तुमच्या हिरड्यांना त्रास होत असेल तर दररोज एकदा करा. सामान्य स्थितीत आठवड्यातून 2 ते 3 वेळा पुरेसे आहे. ही होती माहिती गंडूश म्हणजे काय आणि त्याचे फायदे. मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. तुम्ही व्हिडिओला लाईक तर केलेच असेल, तर मग आता व्हिडिओला शेअरही करा आणि अशाच अचूक माहितीसाठी योग्य माहिती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.